तर हे भल्लात क्षीर आपण वाचत आहोत. तर यामध्ये सांगितले की पहिल्या दिवशी 10 बिब्बे, नंतर रोज एक एक बिब्बा वाढवत 30 बिब्ब्यापर्यंत ही मात्रा वाढवावी. त्यानंतर पुन्हा एक एक बिब्बा कमी करत करत 10 बिब्ब्यावर यावे. याप्रमाणे वृद्धी आणि ऱ्हासपूर्वक भल्लातक सिद्ध दुधाचं सेवन करावं आणि 1000 बिब्बे पूर्ण होईपर्यंत हे सेवन करावे. 1000 बिब्ब्यापेक्षा अधिक बिब्ब्याचा प्रयोग करू नये. सांगितलेलं आहे की दशभल्लातकानी आत्रिंशत प्रयोज्यानी न अतः परम उत्कर्ष हा प्रयोग विधानेन सहस्रपर एव भल्लातक प्रयोग हा. तर 1000 पेक्षा जास्त बिब्याचा प्रयोग करू नये. आणि औषध पचल्यानंतर दूध आणि तुपाबरोबर भात खावा. 1000 बिब्याच्या सेवनाकरता जितका कालावधी लागतो त्याच्या दुप्पट दिवस आहारात केवळ दूध भातच खावा. या भल्लातक क्षीराचा प्रयोग केल्याने वृद्धावस्था रहित 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त होतं. प्रयोगात वर्षशतम अजरम वयहा तिष्ठती. तर चरकोक्त विधानाप्रमाणे 10 बिब्यांनी सुरुवात करावी असे असले तरी सुश्रुतांनी मात्र सुरुवातीला 1 बिब्बा वापरायला सुचवलेला आहे आणि एका बिब्ब्याने सुरुवात करावी व 5 दिवसपर्यंत एक एक बिब्बा वाढवावा. त्यानंतर 6 ते 18व्या दिवसापर्यंत रोज 5 बिब्बे वाढवावेत. म्हणजेच 18व्या दिवशी 70 बिब्बे वापरावेत. त्याचप्रमाणे यानंतर बिब्यांनी मात्रा कमी करत द्यावी असं सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. पुढे भल्लातक क्षौत्रम भल्लातकानां जर्जरीकृतानां पिष्टस्वेदनं पूरयित्वा भूमावाकण्ठं निखातस्य स्नेहभावितस्य दृढस्य उपरि कुम्भस्य आरोप्य उड्डपेन पिधाय कृष्णमृत्तिका अवलिप्तं गोमयाग्निभिः उपस्वेदयेत्. तेषां यः स्वरसः कुम्भं प्रपद्येत् तम् अष्टभाग मधुसंप्रयुक्तं द्विगुणघृतमद्यात्. तत्प्रयोगात् वर्षशतम् अजरं वयः तिष्ठति समानं पूर्वेण इति भल्लातक क्षौत्रम्. तर या ठिकाणी भल्लातकानां जर्जरीकृतानां पिष्टस्वेदनं पूरयित्वा भूमौ आकण्ठं निखातस्य स्नेहभावितस्य दृढस्य उपरि कुम्भस्य आरोप्य उडुपेन आपिधाय कृष्णमृत्तिका अवलिप्तं गोमयाग्निभिः उपस्वेदयेत्. तेषां यः स्वरसः कुंभं प्रपद्येत तम अष्टभाग मधुसंप्रयुक्तं द्विगुणघृतम् अद्यात्. अद्यात् म्हणजे खावं. तत्प्रयोगात वर्षशतम अजरम वयः तिष्ठति इति समानं पूर्वेण. पिष्टस्वेदनं तत् यत्रस्थं पिष्टकम् उपस्वेदते तदुपरि यत् पिधान पात्रं तच्चैव सछिद्रं ग्राह्यम्. अन्यथा उपरिस्थं भल्लातक तापाच्युतः स्नेहः न अधो याति. तर या ठिकाणी भल्लातक क्षौद्र हा कल्प सांगितलेला आहे. तर पूर्ण रसवीर्य संपन्न असे बिब्याचे छोटे छोटे तुकडे एका मातीच्या घटात भरावे व पाताळ यंत्राच्या साहाय्याने त्याचे तेल काढावे. स्नेहभावितस्य. तर या भल्लातकाचं तेल काढण्याचं साठी पाताळ यंत्र नावाचं यंत्र वापरलं जातं आणि हे भल्लातक तेल 1 भाग 8 भाग मध आणि दुप्पट तूप मिसळून त्याचं सेवन करावं. या ठिकाणी भल्लातक तेलाची मात्रा सांगितलेली नाही, परंतु वर्धमान भल्लातक विधीप्रमाणे येथे सुद्धा प्रथमतः 10 बिब्याचे तेल घेऊन त्यात क्रमवृद्धी करावी. भल्लातक क्षौद्र नामक या रसायन कल्पाचे गुणधर्म सुद्धा पूर्वी सांगितल्याप्रमाणे रसायन कल्पाप्रमाणेच आहेत. भल्लातक तैलपात्रं सपयस्कं मधुकेन कल्केन
अक्षमात्रेण शतपाकं कुर्यादिति समानं पूर्वेण इति भल्लातक तैलम्. भल्लातक तैलमिति अनंतरोक्त विधानेन गृहीतः भल्लातक स्नेहः. तर भल्लातक तैलाची या ठिकाणी माहिती दिली आहे की पाताळ यंत्राच्या साहाय्यानं काढलेलं बिब्याचं तेल, गाईचं दूध आणि ज्येष्ठमधाचा कल्क एकत्रित करून तैल सिद्ध करावं आणि पुन्हा पुन्हा दूध आणि ज्येष्ठमध कल्क घालून असे 100 वेळा तैल सिद्ध करावे, याला शतपाकी तैल असं म्हणतात. आणि याचं गुणकर्म हे अन्य कल्पाप्रमाणेच आहे. तर हे भल्लातक तेल जे काढलेलं आहे त्याला गाईचं दूध आणि ज्येष्ठमध यांनी 100 वेळा ते तैल सिद्ध केलं तर ते शतपाकी भल्लातक तैल हे रसायनासाठी उपयुक्त आहे. आता पुढे भल्लातकाचे 10 रसायन प्रयोग. भल्लातक सर्पिः भल्लातक क्षीरम भल्लातक क्षौद्रम गुड भल्लातकम भल्लातक युषः भल्लातक तैलम भल्लातक पललम भल्लातक सप्तवः भल्लातक लवणम भल्लातक तर्पणम इति भल्लातक विधानम उक्तम भवति. तर इथे भल्लातकाचे आणि आणखी प्रयोग सांगितलेले आहेत. त्यामध्ये भल्लातक रसायनासाठी वापरताना तो 10 प्रकारे उपयोगात आणावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामध्ये भल्लातक घृत, भल्लातक क्षीर, भल्लातक क्षौद्र, त्यानंतर पुढे दिलेला आहे गुड भल्लातक योग, भल्लातक युष, भल्लातक तैल, भल्लातक पलद, भल्लातक सत्तू, भल्लातक लवण आणि भल्लातक तर्पण असे 10 प्रकारे भल्लातक वापरावा असं सांगितलेलं आहे. तर भल्लातक सर्पिः इत्यादौ दशप्रयोगाः अत्र च यथायोग्यतया भल्लातकेन सर्पिः आदिना संस्कारः संयोगः च ज्ञेयः. यदुक्तं जतुकर्णे भल्लातक संयुक्त संस्कृतानि च घृतक्षीर गौड घृतक्षीर क्षौद्र गुड यूष तेल पलल सक्तु लवण तर्पणानि. एवं च सर्पी क्षीर यूष तैलानां संस्कारः यथा न्यायं भल्लातकेन क्षौद्र पलल सक्तुपर्णानां भल्लातकेन योगः. गुडलवणयोः तु संस्कारः संयोगः वा. लवणे संस्कारपक्षे हि लवणसमं भल्लातकम् अन्तर्धूमदग्धं ग्राह्यम्. अन्ये तु सर्पिः आदीनां सर्वेषामेव भल्लातकेन संस्कारं व्याख्यानयन्ति. यः सक्तुप्रयोगः अद्रवोत्तरत्वादि विशेषकर्मणा भेदनीयः. तर भल्लातकाचे हे आणखी 10 एकूण 10 प्रयोग सांगितलेले आहेत. आता पुढे भल्लातकाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. भल्लातक पलल म्हणजे काय असेल? सांगतो बघतो थांबा. भल्लातक पलल इसमें भिलाव के साथ पलल म्हणजे तिलकल्क का योग होता है. तर तिळाचा कल्क आणि भल्लातक एकत्र वापरणं. भल्लातकस्तु जव के सत्तू के साथ भिलाव का प्रयोग करने उक्त योग का निर्माण किया जाता है. तर भल्लातक आणि तिळाचा कल्क एकत्र म्हणजे त्याला भल्लातक पलल म्हटलेला आहे. भल्लातक लवण इसमें भिलावा और नमक को एक मिट्टी के पात्र में रखकर कपड़ मिट्टी म्हणजे मात कापड़ करके अंतर्धूम विधि से जलाकर शीतल हो जाने पर उसको निकाल कर रख दिया जाता है. आणि भल्लातक तर्पण म्हणजे भिलाव के साथ
लावा खील के सत्वों का इसमें प्रयोग किया जाता है. तर असे भल्लातक क्षीर, भल्लातक क्षौद्र, भल्लातक तैल याचं वर्णन हे अगोदर झालंय. परंतु राहिलेले जे 7 आहेत त्यामध्ये गुड़ भल्लातक म्हणजे जब भिलाओं का प्रयोग गुड़ के साथ किया जाएगा तब इसकी उक्त संज्ञा गुड़ आणि भल्लातक. भल्लातक क्षौद्र के समान ही इनका निर्माण होता है. केवल शहद के स्थान पर उसी मात्रा में इस गुड़ डाला जाता है. तर भल्लातक क्षौद्रासारखाच भल्लातक गुड़ाची निर्मिती आहे. भल्लातक यूष म्हणजे इसका निर्माण भल्लातक क्षीर के समान ही किया जाता है. इसमें दूध के स्थान पर यूष का प्रयोग होता है. भल्लातक तैल उपयुक्त भल्लातक सर्पी की भांति इसको बनाया जाता है. केवल घी के स्थान पर इसमें उतनी ही मात्रा में काले तिलों का तेल डाला जाता है. भल्लातक पलल, इसमें भिलाव के साथ पलल, पलल म्हणजे तिळाचा कल्क, तिलकल्क का योग होता है. भल्लातक सख्तू म्हणजे जव म्हणजे यव के सत्तू के साथ भिलाव का प्रयोग करके उक्त योग का निर्माण किया जाता है. और भल्लातक लवण पण सांगितलं की भल्लातक लवण इसमें भिलावा और नमक को एक मिट्टी के पात्र में रखकर कापड़ मिट्टी करके अंतर्धूम विधि से जलाकर शीतल हो जाने पर उसको निकालकर रख दिया जाता है. और भल्लातक तर्पण भिलाव के साथ लावा के सत्वों का इसमें प्रयोग किया जाता है. तर अशा पद्धतीनं भल्लातकाचे वेगवेगळे प्रयोग आहेत. वाचा मॅडम. भल्लातकाचे गुणधर्म. भवन्ति चात्र भल्लातकानि तीक्ष्णानि पाकिनी अग्नि समानि च भवन्ति अमृतकल्पानि प्रयुक्तानि यथाविधि एते दशविधास्त्वेषां प्रयोगा परिकीर्तिताः. रोगप्रकृतिसात्मज्ञ तान् प्रयोगान् प्रकल्पयेत्. कफजो न स रोगोऽस्ति न विबन्धोऽस्ति कश्चन. यं न भल्लातकं हन्यात् शीघ्रं मेधाग्निवर्धनम्. इति भल्लातकविधिः. प्राणकामाः पुराजीर्ण्या जवनाद्या महर्षयः रसायनैः शिवरेतैः बभूवुमितायुषः. ब्राह्म्यं तपो ब्रह्मचर्यम् अध्यात्ममध्यानमेव च. दीर्घायुषो यथा कामं समृत्य त्रिदिवं गताः. तस्मात् आयुप्रकर्षार्थं प्राणकामैः सुखार्थिभिः रसायनविधिः सेव्यो विधिवत् सुसमाहितैः. तर या ठिकाणी भल्लातकाचे गुणधर्म सांगितले. अग्नी समान आणि इथे दाह स्फोट कर्तृ अग्नीसारखा आहे भल्लातक. अग्नीमुळे जसा दाह आणि स्फोट होतो तसं होतं. आणि समृत्य म्हणजे निष्पाद्य. तर भल्लातक हे तीक्ष्ण आहे. भल्लातकानि तीक्ष्णानि पाकिनी अग्नि समानीच भवन्ति अमृतकल्पानी प्रयुक्तानि यथाविधी. अग्नीसारखे आहेत भल्लातक, तीक्ष्ण आहेत, परंतु जर ते योग्य पद्धतीनं वापरले तर अमृतासारखे उपयोगी आहेत. येथे दशविधाः तेषां प्रयोगाः परिकीर्तिताः. या ठिकाणी 10 त्याचे प्रयोग सांगितले. आणि रोग प्रकृती सात्मज्ञः तान प्रयोगान प्रकल्पयेत. तर ज्या वैद्याला रोग प्रकृती सात्म्य याचं ज्ञान आहे त्या वैद्याने या भल्लातकाचा प्रयोग करावा. आणि पुढे महत्वाचा एक श्लोक आहे की कफजः न स रोगः अस्ति न विबंधः अस्ति कश्चन. यम न भल्लातकम हन्यात शीघ्रम मेधाग्निवर्धनम. तर या ठिकाणी असा कोणताही कफज रोग नाही, असा कोणताही विबंध नाही की जो भल्लातकाने बरा होत नाही. आणि कारण भल्लातक हे जसं अग्निवर्धन आहे तसं मेधावर्धन करणारं सुद्धा आहे. असं म्हणून कुठल्याही कफरोगामध्ये भल्लातकाचा निश्चितपणे उपयोग होतो. बिब्याने नाहीसा न होणारा असा एक सुद्धा कफरोग नाही आणि असा कोणताही विबंध नाही जो भल्लातकाने नष्ट होत नाही. आणि भल्लातक हे शीघ्र मेधा आणि जाठराग्निवर्धक करणारं द्रव्य आहे. आणि
पुढे प्राणकामः पुरा जीर्णा चवनाद्या महर्षया जीर्णाः चवनाद्याः महर्षया जीर्ण म्हणजे वृद्ध झालेले रसायनैः शिवैः तैः बभूवुः अमितायुषः बभू म्हणजे झाले हे कल्याणकारी रसायनाच्या सेवनामुळे ब्राह्मं तपो ब्रह्मचर्यम ब्रह्मचर्यम अध्यात्म ज्ञानमेव च दीर्घायुषः यथा कामं संभृत्य त्रिदिवं गतः त्रिदिव म्हणजे स्वर्ग तस्मादायुः प्रकर्षार्थं प्राणकामैः सुखार्थिभिः रसायनविधिः सेव्यः विधिवत सुसमाहितैः तर प्राचीन काळी दीर्घायुष्य इच्छा करणाऱ्या वृद्ध चवन इत्यादी ऋषींनी कल्याणकारी अशा रसायनाद्वारे अपरिमित आयुष्य प्राप्त केले आणि दीर्घायुष्य प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मप्राप्तीसाठी तप ब्रह्मचर्य अध्यात्म चिंतन करीत ते स्वर्ग लोकापर्यंत गेले. यासाठी सुख आणि दीर्घायुषीची इच्छा करणाऱ्या व्यक्तीने आयुष्याच्या वृद्धीसाठी विधीपूर्वक रसायन प्रकारांचं सेवन केलं पाहिजे. भल्लातक हे तीक्ष्ण द्रव्य आहे आणि त्यामुळंच पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये आणि पित्तज रोगामध्ये याचा वापर जपून केला पाहिजे. भल्लातक असात्म्यता ही व्यक्तीनुरूप वेगवेगळी असू शकते आणि म्हणूनच सुरुवातीला अगदी अल्प प्रमाणात याचा वापर करून असात्म्यता नाही ना हे निश्चित करून नंतरच अधिक मात्रेमध्ये भल्लातक वापरावा. कंडू दाह शोथ ही भल्लातकाने निर्माण होणारी असात्मतेची प्रधान विषलक्षणे आहेत. खाज येणं, आग होणं आणि सूज येणं. जर असात्म्यता नसेल तर मात्र भल्लातकाचा प्रयोग केल्यावर अमृताप्रमाणे फायदा होतो आणि म्हणून चरकाने सांगितलंय की भवंती अमृतकल्पानी प्रयुक्तानी यथाविधी. योग्य पद्धतीनं भल्लातक वापरला, योग्य ठिकाणी वापरला तर तो अमृतासारखा आहे. जर असात्मतेची लक्षणे उत्पन्न झाली तर कोथिंबिरीचा रस किंवा ओल्या नारळाचा रस, तीळ, चिंचेचा कल्क किंवा चिंचा पानक यांच्या उपयोगाने त्वरित लाभ होतो. तर भल्लातकाची जर रिॲक्शन आली तर कोथिंबिरीचा रस त्याला प्यायला देणं किंवा ओल्या नारळाचा स्वरस, ओलं खोबरं खायला देणं, तीळ खायला देणं, चिंचेची चटणी किंवा चिंचेचं सरबत ते त्याला देणं तर ही भल्लातकाने आलेली जी काही रिॲक्शन आहे ती निश्चितपणे बरी होते. पूर्वीच्या काळी भल्लातक फार मोठ्या प्रमाणात वापरला जात असे. चरकाने एका दिवसाची बिब्याची सर्वाधिक मात्रा 30 बिब्बे एवढी सांगितली आहे. वाग्भटाने ही 40 बिब्बे तर सुश्रुताने 70 पर्यंत एका दिवशीची मात्रा सांगितलेली दिसते. आज मात्र ही मात्रा दिवसासाठी 5 पेक्षा अधिक वापरली जात नाही. तत्र श्लोकः रसायनानां संयोगः सिद्धा भूतहितैषिणः निर्दिष्टाः प्राणकामीये सप्तत्रिंशन्महर्षिणः. तर या ठिकाणी रसायनानां संयोग हा सिद्धा भूत हितैषिण म्हणजे भूत प्राणीमात्राचं हितचिंतनारे असे. तर पादानुसंग्रहे सप्तत्रिंशत् प्रयोगः उक्तः तत्र बलादिभिः अष्टाभिः पुनर्नवा अंतैः च दशभिः अष्टादश प्रयोगाः अपरेतु व्यावृता व्यक्ता एव. तर या ठिकाणी सर्व प्राणीमात्रांचं हित इच्छिणाऱ्या महर्षी अत्रेयांनी प्राणकामीय नावाच्या या रसायनाध्यायामध्ये विविध रसायनांच्या 37 कल्पांचा निर्देश केलेला आहे. 37 म्हणजे 37 रसायनं सांगितलेली आहेत. इति अग्निवेशक कृते तंत्रे चरक प्रतिसंस्कृते चिकित्सास्थाने रसायनाध्यायी प्राणकामीयो नाम रसायन पादो द्वितीयः
इति श्री चक्रपाणी दत्त विरचितायाम आयुर्वेद दीपिकायाम चरक तात्पर्य टीकायाम चिकित्सित स्थाने रसायन अध्यायी प्राणकामी यो नाम रसायन पादो द्वितीय. तर प्राणकामी या नावाचा दुसरा पाद या अध्यायामधला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता आपण थांबूया. सुभाषित नेहमीप्रमाणे आज एक सांगत आहे. आजच्या सुभाषितामध्ये नेहमी एक प्रसिद्ध सुभाषित जे आहे निस्पृहस्य तृणम जगत, त्याचं पूर्ण भाग आहे. उदारस्य तृणम वित्तम शूरस्य मरणम तृणम विरक्तस्य तृणम भार्या निस्पृहस्य तृणम जगत. सुभाषरत्न भांडार नावाचं जो ग्रंथ आहे त्यामधलं हे सुभाषित आहे. तर उदार म्हणजे दानशूर व्यक्ती. तर उदारस्य तृणम वित्तम, दानशूर व्यक्तीला द्रव्य हे किंवा धन हे तृणवत म्हणजे गवताप्रमाणे तुच्छ आहे. तसंच शूरस्य मरणम तृणम, जी शूर व्यक्ती आहे तिला मृत्यू हा गवताप्रमाणे अतिशय सामान्य वाटतो. विरक्तस्य तृणम भार्या, जो विरक्त झालेला आहे, वैराग्य स्वीकारलेलं ज्यांनी आहे त्याला आपल्या पत्नीचा सुद्धा लोभ वाटत नाही. आणि जो निस्पृह म्हणजे निर्लोभी आहे त्याला हे सारं जगच तृणाप्रमाणे गवताप्रमाणे क्षुद्र वाटतं, किरकोळ वाटतं. निस्पृहस्य तृणम जगत. तर जी माणसं निरीक्ष असतात त्यांना सारं हे जग हे गवतासारखं तुच्छ वाटतं. ज्याला कुठलाच स्वार्थ साधायचा नसतो, त्याला कशाचा सुद्धा लोभ होत नाही, मोह पडत नाही, पर्यायाने त्याला ममत्व वाटत नाही. त्यामुळे गवताला जितकी तो किंमत देतो तितकंच महत्त्व तो या धन इत्यादी गोष्टीला देतो. आणि ह्या निस्पृहाची या जगाविषयी अशी भावनाही तो आधी तृणासारखं हे जग सगळं समजतो. हर्षवर्धन नावाचा जो राजा होऊन गेला त्यांनी सगळं राजा ऐश्वर्य तृणा समान मानून सर्व याचकांना दान दिलं. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांकडून आलेला द्रव्य वस्त्रादी किमती नजराणा हा तृणा समान मानून तो त्याला परत दिला आणि फक्त विठ्ठल भक्तीमध्येच मन रमवलं. भगतसिंग, राजगुरू इत्यादी अनेक क्रांतिकारकांनी सुद्धा मरणाला तृणवत समजून फासावर ते गेले. आणि म्हणून ज्याला कसलाच लोभ नाही, ज्याला कोणाकडून काही मिळवायचं नाही, त्याला सर्व जगच तृणवत तुच्छ वाटतं. आणि म्हणून अशी कुठलीही अभिलाषा जर नसली तर माणूस निर्भीड आणि निर्भय बनतो आणि निर्भय मनुष्यच सत्य बोलू शकतो आणि असा माणूसच विश्वासाला पात्र होतो. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीचा लोभ ठेवू नये. आणि लोभ जर नाही ठेवला तर आपण निर्भयपणे जगू शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे.